अध्ययन निष्पत्ती 9.1 जास्त लांबीची अपरिचित गाणी गोष्टी काळजीपूर्वक ऐकतो, त्याबद्दल संभाषण करतो आणि प्रश्न विचारतो. इयत्ता पहिली विषय मराठी घटक ए आई मला पावसात जाऊ दे. आता आपल्याकडं कधी कधी खूप पाऊस पडतो, तर कधी कधी खूप कडाक्याची थंडी पडत असते, तर कधी कधी खूप ऊन लागत असतं. हे कशामुळं घडत असतं? तर हे घडत असतं ऋतूंमुळे. आपले प्रमुख 3 ऋतू आहेत, त्यामध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. पावसाळा 4 महिने असतो, हिवाळा सुद्धा 4 महिने असतो, उन्हाळा सुद्धा 4 महिने असतो. तर आज आपण पावसाळा या ऋतूविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही पाऊस पडताना कधी पाहिला आहे का? बर, पाऊस पडल्यानंतर पहा तुम्हाला कसं वाटतं? आणि पाऊस पडल्यानंतर आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी आपल्याला दिसत असतात. कोणकोणते प्राणी पक्षी दिसतात तुला? बेडूक. वा, छान. तुला कोणते दिसतात? गोगलगाय. बर, तुला काय दिसतं? चिमणी. वा, पहा पाऊस पडल्यानंतर हे प्राणी पक्षी आपल्या परिसरामध्ये दिसत असतात. पहा पाऊस पडल्यानंतर काय होतं? आपल्याला वेगवेगळे पदार्थ सुद्धा खायला आवडतात. पहा कोणकोणते पदार्थ खायला आवडतात? तुला कोणते आवडतात? चहा आवडतो. बर, तुला काय आवडतं? भजी. बर, अजून तुला काय आवडतं? कणीस. वा, हे पदार्थ आपण पावसाळ्यामध्ये आवडीने खात असतो. पहा पाऊस पडल्यानंतर आपण काय करतो? वेगवेगळ्या वस्तू वापरतो. पहा, हे की नाही? कोणकोणत्या वस्तू वापरतो रे? छत्री वापरतो. बर, तू कोणती वस्तू वापरते पावसाळ्यामध्ये? रेनकोट. वा, छान. अजून तू कोणती? बूट. पहा ह्या वस्तू आपण पावसाळ्यामध्ये वापरत असतो. पहा पाऊस पडल्यानंतर काय होतं? आपण कधी कधी पावसाळ्यात मग घराबाहेर पडतो आणि आपण भिजतो. आणि भिजल्यानंतर आपण काय होतो? कधी कधी आपली तब्येत खराब होते. आणि तब्येत खराब झाली की मग आपल्याला मोठे मोठे आजार सुद्धा होत असतात. पहा तर कोणकोणते आजार होतात? कोण सांगतं? कोणकोणते? खोकला येतो. पहा अजून कोण सांगतं? ताप पण येतो. पहा अजून तुला काय होतं? सर्दी सुद्धा होत असते. पहा म्हणजे पाऊस पडल्यानंतर हे आजार आपल्याला होत असतात. पहा पाऊस पडल्यानंतर तुम्ही आपल्या आईला घराबाहेर पडण्यासाठी विनंती करता का? बर, आणि समजा तुम्हाला आईने बाहेर जाऊन दिलं तर तुम्हाला कसं वाटतं रे? पहा छान वाटतं. आणि समजा आई म्हटली की पावसाळ्यामध्ये बाहेर जायचं नाही तर तुला काय वाटेल? वाईट वाटेल. पहा तर आज आपण इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील हे आई मला पावसात जाऊ दे ही छान कविता आपण शिकणार आहोत. हे आई मला पावसात जाऊ दे, हे आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. हे आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. हे आई गडगड करीती, विजा नभातून मला खुणवती, त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. आई
बिजुनी मला चिंब चिंब होऊ दे हे आई. धारे खाली उभा राहुनी पाया दे मी उडविन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे आई. मला पावसात जाऊ दे एकदाच ग बिजुनी मला चिंब चिंब होऊ दे हे आई. मला पावसात जाऊ दे.